दत्त माझा दीनानाथ, दत्त माझा दीनानाथ, भक्ता लागे उभा सतत. त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारी. भाळी चर्चिली विभूती, रुद्राक्षांची माळकंठी. जवळी असे कामधेनू, तिचा महिमा काय वानू. एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त, रूप राहिले हृदयात. त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारी. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी जमलेले श्रोतेजन, परमात्मा परमेश्वरच्या कृपेने, थोर संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण, ज्ञानवंत, गुणवंत, दयावंत, कीर्तिवंत, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणांचा, दत्तात्रयांचं वर्णन करणारा सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग. विठाला विठाला. दत्त जयंती आहे, दत्त जयंतीचा पर्व आहे. आता नीट लक्ष द्या, कीर्तनाला सुरुवात झाली. महाराज, जयंती भगवंताची होते. जयंती कोणाची होते? भगवंताची. तुम्ही काय टेन्शनमध्ये का मागची बसलेले? असं फ्रेशमध्ये बसा. काय टेन्शन बेन्शन? महिला मंडळ, अहो टेन्शन आहे का? असं फ्रेश बसा. इकडं पुरुष मंडळी कोणावर कर्ज बिर्ज काय? आणि जरी असलं तरी काय महाराज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जवाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. असं नको व्हायला. फ्रेश बसा. असं काही टेन्शनमध्ये बसू नका. विठाला विठाला. जयंती भगवंताची होते, पुण्यतिथी संतांची होते, आणि तुमचं आमचं श्राद्ध. हो बघा, रामाची नवमी, कृष्णाची, बोलत जा, कृष्णाची अष्टमी, नाथांचा षष्टी, तुकोबरायांचा बीज, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा, सावता महाराजांची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीची, आणि तुमचं आमचं पित्र. बसा काऊ काऊ करीत. आपलं जगणंच नीट नाही. जयंती भगवंताची, पुण्यतिथी संतांची, तुमचं आमचं श्राद्ध. आता नीट लक्ष द्या. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे, अवतार फक्त दोघांचाच, एक भगवंताचा आणि दुसरा संतांचा. अवतार कोणाचा? भगवंताचा किंवा संतांचा. आपला अवतार होऊ शकत नाही. आपला जन्म, आपला काय जन्म, अवतार देवाचा किंवा संतांचा. देवाचा कशावरून? धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. आणि संतांचा पण अवतार आहे, अवतार तुम्हा उद्धराया जन जड जीवा. म्हणजे दोघांचा अवतार. आता मला सांगा, संत किंवा भगवंत येतात कुठून? हा बोला ना, कुठून? वैकुंठावरून. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. म्हणजे देव कुठं राहतात? बोला पटकन. वैकुंठात. आपण कुठं? अहो आपण कुठं? मृत्यूलोकात. वैकुंठ कुठं? अहो वैकुंठ कुठं? वर. मृत्यूलोक कुठं? म्हणजे ते झाले वरचे, आपण झालो. मग आता माझा प्रश्न आहे, वरचे जे आहे ते खाली केव्हा येतात? जेव्हा खालचे पार खाली जातात, पार धर्माचं वाटोळं करून टाकतात, तेव्हा वरचे कुठे येतात? खाली. आणि मग खालच्यांना वर घेऊन जातात. विठाला विठाला. मग दत्त जयंती आहे महाराज. दत्त या शब्दाचा अर्थ काय? नीट लक्ष घ्या. दत्त म्हणजे दान, आणि त्रय म्हणजे 3. तिघांनी केलेलं दान म्हणजे दत्तात्रय. 3 कोण? ब्रह्मा, विष्णू, महेश, तिघांनी केलेलं दान. आता निर्मिती कोणाकडं? ब्रह्मदेवाकडं. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, सांभाळ भगवान विष्णूकडं, आणि संहार जे आहे ते कोणाकडं? महादेवाकडं. आता ब्रह्मदेवाने जी निर्मिती केली तेवढी क्वालिटी केली महाराज. तुम्ही बघा, एवढे लोक आहेत, पण सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आहे महाराज. हो, तुमच्या गावात आहे का कोण सेम दिसणारा माणूस? आहे का? नाही. आवाज जगात नाही महाराज. हो,
केसात फरक आहे, तोंडात फरक आहे, उंचीत फरक आहे, रंगात फरक आहे, हातात फरक आहे, नाकात फरक आहे. काही लोक म्हणतात ते भाऊ सेम सेम दिसतात. भाऊ सेम सेम दिसतात. सेम जरी दिसत असले तरी त्यांच्या वागण्यात फॉल्ट असू शकतो. म्हणजे एकसारखं कोणीही नाही. ब्रह्मदेवाने निर्मिती त्या पद्धतीने केली महाराज. हो, त्याच्या पुढं जाऊन संभाळ भगवान विष्णूकडे आणि महादेवाकडे जे आहे ते डिलीट बटन. म्हणजे इथून वर नेऊन घालणं कोणाकडं? महादेवाकडं. मग ब्रह्मा विष्णू आणि महेश उत्पत्ती स्थिती आणि लय कोणाकडे? दत्त भगवानाकडं. विठाला विठाला. आता दुसरा अर्थ समजून घ्या. दत्तात्रय या शब्दाचा अर्थ काय? दत्त म्हणजे परब्रह्म आणि त्रय म्हणजे आत्री ऋषींचा पुत्र म्हणून दत्तात्रय असा अर्थ आहे. आणि आजच्या अभंगामध्ये एकनाथ महाराज म्हणतात ते दत्त मला माझे वाटतात. काय वाटतात? काय वाटतात? माझे वाटतात. हो, माझं म्हणायला शिकलं पाहिजे महाराज. माझं माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं म्हटल्यावर जसं आपण म्हणतो गाडी, आवाज येऊ द्या गाडी, आवाज येऊ द्या ना गाडी. बंगला, तुम्ही काय आजारी बिजारी का काय? गाडी माझी, बंगला, जमीन, बायको माझी. हा, माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. हा, आता हे मंदिर आहे. मंदिर मंदिर कुठं माझं असतं का बाबा? मंदिर आपलं. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक. आपलं मंदिर, गावचं मंदिर, सार्वजनिक मंदिर महाराज. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक. मग आजच्या अभंगामध्ये एकनाथ महाराज म्हणतात ते देव मला माझे वाटतात, दत्त मला माझे वाटतात. शिवाय ते दीनानाथ आहे. दीनानाथ या शब्दाचा अर्थ काय? दीन म्हणजे ज्यांना विकाराने ग्रासलंय असे कोण? दीन. पण त्यांचे जे नाते ते कोण? दत्तात्रय भगवान. आणि ते मला माझे वाटतात. आणि ते भक्तांसाठी नेहमी कसे असतात? उभे असतात महाराज. कसे असतात? उभे. उभे असणारे देव कोणकोणते? उभा असणारा देव कोणकोणता? बोला ना मोकळ्या मनानं. हा, विठ्ठल. अजून प्रभू रामचंद्र काही ठिकाणी उभे आहेत, काही ठिकाणी सिंहासनावर आहे. अजून कुठले? भगवान श्रीकृष्ण म्हणत असाल तर उभा आहे, पण पायात काय? आडी, पायात पाय गुतवलाय. मग तेच राहिलं ना शेवटी दत्तात्रय भगवान. तेच तेच म्हणता कवा सांगताय तुम्ही? म्हणजे उभे असणारे देव दोनच आहे महाराज. आता उभे असणाऱ्या देवांची जर भक्ती केली तर देव पटकन धावून येतो आपल्यासाठी. मला सांगा, इथं जर काही अनुचित घडलं, आता कीर्तनात घडलं काहीतरी अनुचित, बसणारे लवकर पळतील का टाळकरी? का बरं? हा, उभे आहेत. अवसान घावत ना पळायला. उभं आहे ना तुम्ही. हे उठणार, कणणार, वाकणार, आया 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 आणि मग निघणार. त्यात टाइम जातो ना. तुम्ही पटकन निघणार. उभे असणारे मागे पुढे राहे संभाळीत. मग उभ्या असणाऱ्या देवाची जर भक्ती केली तर देव लवकर प्रसन्न होतो. एकनाथ महाराज सांगतात दत्तात्रय भगवान मला माझे वाटतात, ते दीनानाथ आणि भक्तांसाठी नेहमी उभे. दत्त माझा दीनानाथ भक्ता लागे उभा सतत. आता इथे शब्द फार सुंदर वापरलाय. भक्ता लागी, जना लागी नाही. कोणा लागी? भक्ता लागी. भक्त असल तर तुमचं काम होणार. ते काही संत नाही, यारे यारे लहान तोर. हा, ते देव आहेत महाराज. हो, तुम्ही जर आमच्या पार्टीत असाल तरच तुमचं काम होणार. ते देव आहे, त्यांच्याकडे दया संतांकडे. हो, भक्ता लागे उभा सतत. हो, 3 क्वालिटीचे 3 देव आहे, ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेव. मग आता सध्या महाराष्ट्रात सरकार पण तसंच आहे ना. 3 क्वालिटीचे एकत्र आलेत. मग हे पूर्वीपासून चालू आहे, दत्त महाराजांपासून. ते आतापासून नाही महाराज. असं मग आता नीट लक्ष द्या. भक्ता लागे उभा सतत.
हो, मग तुम्ही म्हणताय एकनाथ महाराजांना लोक म्हणले, तुम्ही म्हणताय भक्ता लागी उभा सतत, पण काय पुरावा बिरावा? एकनाथ महाराज म्हणाले लोकांचं काय पडले? मी माझा अनुभव सांगतो. माझ्या घरी भगवंतानी पाणी भरले. किती पगार होता देवाला? होता का? आता लोक पैसे देऊन सुद्धा कामं नीट करीत नाही महाराज. एकाला कामाला ठेवलं महाराज 25,000 पगाराने, आणि त्याला मालकाने त्याला सांगितलं तुला हे 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 सगळं कामं करायचे. तो म्हणला सगळं काम करतो, पण माझे 2 अट आहेत. मालक म्हणला गरज आहे मला, सांग बाबा तुझी काय अट आहे? तो म्हणला मला झोपेतून उठल्या उठल्या जेवायला पाहिजे. काय म्हणला? झोपेतून उठल्या उठल्या जेवायला पाहिजे. मालक म्हणला ठीक आहे बाबा, मला गरज आहे, दिलं बाबा तुला झोपेतून उठल्यावर जेवायला दिलं. दुसरी अट काय? तो म्हणला जेवल्यावर झोपायला पाहिजे. पैसे देऊन सुद्धा लोक नीट कामं करीत नाही. पण भगवंताने एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरलं महाराज. हो, आता भगवंत तिकडं असल्यावर लक्ष्मीला करमन काय? लक्ष्मीला करमन? लक्ष्मी गेली घर सारवायला. आता लक्ष्मी गेल्यानंतर दासांना करमणार आहे का? दासी गेले धुणं धुवायला. आता देव वैकुंठात नाही, चर्चा झाली ना वरती. दत्तात्रय भगवान म्हणाले सगळे गेले कुठं देव बुवा? दत्तात्रय महाराजांनी फोन काढला आणि देवाला फोन लावला. तेव्हा होते का फोन? हा, खरं तर आपली बॉडी सुद्धा फोनच आहे महाराज. ही आहे फोनची बॉडी, हे आहे डिस्प्ले, हा साऊंड आहे साऊंड. आता काहींच्या रिंगटोन बरे असतात, पण काहींच्या रिंगटोन एवढ्या भंगार असतात महाराज, भेटल्यावर पटकन जय हरी सुद्धा म्हणू वाटत नाही. वाणी कशी पाहिजे माणसाची? चांगली पाहिजे. म्हणलं रिंगटोनचा विषय लयच रिंगटोन वाजायला लागल्या लगेच. असू द्या असू द्या. आता फोन ज्याच्याच नाही प्रत्येकाने सायलेंट करून ठेवा, म्हणजे मध्ये व्यत्यय नको नाही का. तसं रिंगटोन चांगल्या होत्या बाबाच्या. विडाला हा, हे डिस्प्ले, हा साऊंड आहे महाराज. वाणी चांगली असावी माणसाची महाराज. हो, चांगलं बोलावं माणसाने. मी एका ठिकाणी ऐकलं, पुरुष मंडळी एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं म्हणा सोडून देतात, आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी महाराज, जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही त्यांचं मन भरत. आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून सांगते. कोणाला सांगू? असा का गावाला सांगत सुटते. मला काय म्हणायचंय, जिथं बोलायची गरज आहे ना तिथं बोललंच पाहिजे ना. पण जिथं बोलायची गरज नाही तिथं मौन राहता आलं पाहिजे. ज्याला मौन राहता येतो तोच खरा शाना. विढाला. दत्तात्रय महाराज म्हणाले देवाला कुठे आहे तुम्ही? देव म्हणले आमच्या भक्ताच्या घरी आहे, संतांच्या घरी आहे, एकनाथ महाराजांच्या घरी आहे. दत्तात्रय भगवान म्हणाले मला काही काम आहे का? मला काही काम आहे का? भगवंत म्हणाले कामांची वाटप तर झाली, आता काम काय शिल्लक? प्रत्येकाने काम वाटून घेतलं. एक काम आहे व करता असेल तर बघा, एकच, चोपदारकीचं काम. कसलं काम? चोपदार म्हणजे साधा माणूस नाही बरं का. नाथांच्या घरी दत्तात्रय भगवान यांनी चोपदारकीचं काम केले महाराज. तुम्ही जर पैठणला गेले तर नाथांचा जो वाडा आहे त्या वाड्याला एक स्पेशल महाद्वार आहे. त्या द्वाराचं नाव काय? दत्तात्रय महाद्वार. हो, तिथं नाथांच्या घरी दत्तात्रय भगवान यांनी चोपदारकीचं काम केलं महाराज. भक्ता लागी उभा सतत. हो, पण ते जे चोपदारकी त्यांनी केली, त्यांच्या हातात शस्त्र कोणतं आहे? अभंगाचं 2रं चरण. त्रिशूळ घेऊन या हाती उभा असे भक्ताद्वारे. हो, हातात काय आहे? दत्तात्रय भगवानच्या हातात काय आहे? त्रिशूळ आहे. आता निशब्द त्रिशूळ या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. त्रि म्हणजे 3, शूळ म्हणजे टोक. ज्या शस्त्राला 3 टोक ते
त्रिशूळ. आता जरा पुढचा अर्थ घ्या. त्रिशूळाला 3 टोक आणि प्रत्येक टोकावर 1 लोक. नाही कळलं का? त्रिशूळाला टोक किती? ऋषिकेश महाराज. आणि प्रत्येक टोकावर 1 लोक. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक. मग त्रिशूळाला 3 टोक, प्रत्येक टोकावर 1 लोक. मग ते शस्त्र किती मोठा असेल, तो धरणारा हात किती मोठा असेल, आणि दत्तात्रय महाराज किती मोठे असतील. विठाला विठाला. आणि ते शस्त्र हातात धरून नाथांच्या घरी त्यांनी चोपदारकी केली. उभा असे भक्ताद्वारी. आता दत्तात्रय भगवान कपाळाला विभूती लावतात का नाही? विभूती असते महाराज. विभूतीचं फार महत्व आहे. विभूतीचं. गोरक्षनाथ जे आहेत त्यांचा जन्म कशातून झाला? विभूतीतून झाला महाराज. बघा तुम्हाला तर सांगतो, ऐका. मच्छिंद्रनाथ एकदा एका गावात आले, आणि मच्छिंद्रनाथ गावात आल्यानंतर एका घरासमोर थांबले आणि म्हणाले, अलक निरंजन भिक्षाम देई, माता भिक्षाम देई. घरातून आईसाहेब बाहेर आल्या आणि त्यांनी धान्य दिलं. आणि धान्य दिल्यानंतर आता साधू पुरुषांना सांगावं लागत नाही काय, त्यांना लगेच कळतं. ते म्हणले, माता तुम्ही प्रसन्न दिसत नाही, चेहरा तुमचा प्रसन्न दिसत नाही, काहीतरी दुःख आहे, तुम्हाला सांगा काय झालं. मग ती माता सांगू लागली की माझी अजून कूस पवित्र झाली नाही, तुमच्यासारखं रत्न माझ्या पोटी जन्माला यावं अशी माझी इच्छा आहे. बघा काय मागितलं? तुमच्यासारखं रत्न, म्हणजे मागायला सुद्धा कळलं पाहिजे काय मागावं. काहींना चान्स असतो पण मागायचं कळत अजिबात कळत नाही. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. एका सासू सुनाला देव प्रसन्न झाला. आता होणार तर नाही पण आपण म्हणायचं झाला. आणि प्रसन्न झाल्यानंतर देवाने एक अट घातली. अट, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. म्हणजे समजा सुनाने मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती हो? मागं बसलेले झोपले का काय तुम्ही? सुनाने मागितलं 1 तोळं, सासूला किती? मग तुम्हाला समजलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. ठरलं महाराज. पण ती सून लई हुशार होती. कुठली होती? कोण म्हणलं? वेताळीची होती. ती सून लई हुशार महाराज, वेताळीची होती. ती म्हणली, देवा किती वरदान आहे, किती वेळा मी मागू शकते? देव म्हणले 3 वरदाने, जरा विचार करून माग. पण सून कशी होती? मग कधी मी घरी गेलो सांगणार का मला? जरा मोठ्याने म्हणा ना. सून हुशार होती. कुठली होती? तळ्याची. हा. ती म्हणले किती वरदान? देव म्हणले 3 आहे. मग ती मागू लागली, देवा असं करा, पहिला वरदान मला असं द्या, एका डोळ्याने मला आंधळी करा. सासू अहो आंधळी झाली, दिसानीच तिला काय. देव म्हणले तथाच तू. आता दुसरं वरदान मागितलं तिने. सून कशी होती? कुठली होती? वेताळीची. हा. ती हुशार. ती म्हणली, देवा मला दुसरं वरदान असं द्या, मला एका पायाने लंगडी करा. सासू हा अहो जागेवर बसली, चालतच येईनी. आता राहिला एक शेवटचा. पण सून कशी होती? अजून हुशारच आहे का? कुठली होती? हा ती वेताळायची. ती लय हुशार. ती म्हणली, देव म्हणले शेवटचे वरदान जरा विचार करून बघ. तिला सांगायची गरज नाही, ती कशी हुशारच. ती म्हणली, देवा मला शेवटचं वरदान असं द्या, उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग दिलेगत, त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली. बघता काय माय ग. देव प्रसन्न झाला, पण मागायचं कळलं. मागायचं पण कळलं पाहिजे ना. मला सांगा, सगळ्यात पटकन देव प्रसन्न होणारा कुठला? हा, महादेव. शिव भोळा आणि त्याचे पाय. महादेव पटकन प्रसन्न होतो महाराज. असंच महादेव प्रसन्न झाले 3 मित्रांना.
आणि त्या तिन्ही मित्रांना म्हणले बोल तुला काय पाहिजे. आता ते पहिलं मित्र येडच होतं. ते म्हणलं देवा मला सगळे माझ्याकडं काय मागायची गरज नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. देव म्हणले माग. तो म्हणला चिंचेची झाडं 1 कोट. चिंचेची झाडं किती? 1 कोट. आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. ऋषिकेश महाराज किती हो? माल झालं किती? आता घरी गेलो विचार करा त्याला. चिंचे झाडं 1 कोट, प्रत्येक पानाला 500ची नोट. भगवंत म्हणले तथास्तु. आता राहिला दुसरा तिसरा. दुसऱ्याला म्हणले माग तुला काय पाहिजे. तो म्हणला मला सुद्धा काही नको, सगळे माझ्याकडं, पण ह्यानी मागितलं म्हटलं मी कसा गप्प राहू, मी मागतो. देव म्हणले माग. तर तो म्हणला असं करा, ते चिंचची झाडं आहे ना कापा. ते चिंचची झाडं कापा, त्या खोड्यांपासून फळ्या बनवा. झाडाचं खोड असतं त्याच्यामुळे फळ्या बनवा. फळ्याचं कपाट बनवा. नोटा तोडा, कपाटात घाला. कुलूप चावी फक्त माझ्याकडे द्या. भगवंत म्हणले हा तथास्तु. आता राहिला कोण? बोला पटकन, राहिला कोण? तिसरा लई हुशार हो. कुठला होता? सगळे हुशार इकडेच आहे का? व्यातळायचाच होता तो, लई हुशार. तो हुशारच. तो म्हणला, देव म्हणले माग तुला काय पाहिजे. तो म्हणला मला काही नको बाबा, सगळं दिले मला, पण या दोघांनी मागितलं म्हटलं मी कसा गप्प राहू, मागतो. देव म्हणले माग. तो म्हणला असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहे ना, चाव्या, त्याचं लग्न व्हावं, लग्न, पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. देव प्रसन्न झालाय. मागायचं कळलं पाहिजे ना. दुसऱ्याचं वाटोळं झालं करण्यासाठी केलेलं मागणं काय कामाचं महाराज. चांगलं मागितलं पाहिजे. आता आपल्या विषयाकडे येऊ आपण. ते आईसाहेब काय म्हणाले की तुमच्यासारखं रत्न माझ्या पोटी जन्माला यावं. कोणाला म्हणाले? मच्छिंद्रनाथाला. मग मच्छिंद्रनाथांनी काय केलं? परंपरेपासून दत्तात्रय भगवानपासून जी आलेली विभूती आहे ती विभूती त्या आईसाहेबांना दिली आणि म्हणाले या विभूतीचं प्राशन करा, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. पण ते पुत्र जे आहे ते तुमच्याजवळ फक्त 12 वर्ष राहणार. किती? 12 वर्ष तुमच्याजवळ राहणार. 12 वर्षांनी मी स्वतः येणार आणि त्याला घेऊन जाणार अध्ययनासाठी. ते आईने विचार केला 12 वर्ष का होईना, पण आपल्यासोबत आहे ना, आणि नंतर जरी गेला तरी वाईट वाटण्याची काही कारण नाही, दुःख वाटण्याचं काही कारण नाही. साधूच्या संगतीत चाललाय, दुःख वाटण्याचं कारण नाही. ठीक आहे म्हणले. मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. आता तिने ते विभूती घेतलं हातात, प्राशन करणार तेवढ्याच शेजारीन बाई आली. आणि शेजारीन आली आणि म्हणली ऐ काय करते ग, काय हातात? ते म्हणले विभूती. कोणी दिली? त्या साधून दिली. तुला काय कळतं का नाही? माझं प्रामाणिक मत असे, एकतर शेजारच नसावा, असं कुठंतरी असं एकटं कुठंतरी डोंगराच्या कपारीला घर असावा, असं माळावं, आणि जर शेजार असलं तर चांगलं असावं. ती शेजारीने आली आणि तिला म्हणली तुला काही कळतं का नाही? कोणी काय दिलं तू काही खाशील, तुला काय डोक्याचा भाग बी आहे का नाही? असं कोणी रस्त्यावरून कोणी घरीन तुला काही देईन, तू ते खाशील का? कळतं का नाही तुला? दे फेकून ती विभूती. त्या आईसाहेबांनी विभूती घेतली, उकंड्यावर फेकून दिली. 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ आले. म्हणले अलक निरंजन माता भिक्षाम देई, माता भिक्षाम देई. ती बाहेर आली धनधान्य घेऊन, दिलं महाराज. हो. ते म्हणले पुत्र कुठे आहे? ते म्हणले कसला पुत्र? मी 12 वर्षापूर्वी आलो होतो, तुम्हाला विभूती दिली होती. ती म्हणले हा हा, मी ते विभूती खालीच नाही, ती विभूती मी फेकून दिली. कुठं दिली? उकंड्यावर. मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले
आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या उखंड्यातून आवाज आला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि त्याच्यातून 12 वर्षाचा तेजपुंज गोरक्षनाथ बाहेर पडला. ही विभूतीची ताकद आहे महाराज. विठाल विठाल. म्हणून आज दत्त जयंती निमित्ताने देवाकडे एवढंच मागायचं, हे देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज देवाकडे मागायचं. शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे. शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे, कारण शेतकऱ्यासारखं कष्ट कोणी करत, तुम्ही तर बोलायचे पण झाले, शेतकऱ्यासारखे कष्ट कोणी करत नाही महाराज. बघा, तुम्ही एखाद्या कापड दुकानदाराशी दोस्ती करा आणि त्याला म्हणावा एखादा मीटर कापड उसनं द्या, देईल का? एखादं फ्री द्या, देईल का? तो नाही देणार. सोनाराच्या दुकानात जा, सोनाराच्या त्याला म्हणा एखादा अर्धा ग्राम देईल, फ्रीमध्ये देईल का? फ्रीमध्ये तो तुम्हाला उभा सुद्धा करणार नाही. आता शेतकऱ्याकडे जा, म्हणावं 2-4 किलो कांदे दे, तो म्हणून 2-4 किलो, अरे 55 किलोची गोण घेऊन जा, हे म्हणणारा फक्त शेतकरी आहे. शेतकऱ्यासारखा उदार अंतकरण कोणाचंच नाही. म्हणून शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, कारण गाय आपली आता राजमाता आहे महाराज. हिंदू धर्म टिकू दे. मला सांगा, आपण आपल्या पोरांना म्हणतो का चल आरतीला, चल कीर्तनाला, चल भजनाला, म्हणतो का? हो म्हणतो का? नाही. उलट त्याला म्हणतो तू अभ्यास कर, याच्यात पडू, म्हणा ना, म्हणा, पडू नको, हे करायला आम्ही आहे ना. अहो, आपल्या मुलांना कळलं पाहिजे शिवजयंती काय असते, नाथांची षष्ठी काय असते, तुकोबरांचा बीज काय असतो, संतांची पुण्यतिथी काय असते, भगवंताची जयंती, हे आपल्याला मुलांना कळायला पाहिजे महाराज. आणि सुधारणा ही घरापासून झाली पाहिजे. लोकांना सांगून काय फायदा आहे महाराज? कारण आज जे संकट आहे ते माणसांवर नाही, आज संकट कशावर आहे? धर्मावर आहे. म्हणून हिंदू धर्म टिकला पाहिजे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकला पाहिजे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं पाहिजे. एवढं आज देवाकडं मागायचं. विठोबा रखुमाय.
मला मला सांगा बरं, गायन करणं सोपं आहे का? हा, सोपं आहे का? नाही. अहो काय ना, नुसतं सा लावायला वर्ष जातं. सोपं आहे काय? माझे मित्र होते आळंदीला, 6 वर्ष होता. किती किती? फक्त धोतरच नेसायला शिकला 6 वर्षात. एवढं सोपं थोडी आहे महाराज. हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? त्याच्या मागे तप आहे महाराज. बोटं फुटतात रियाज करून. 7-8 वर्षाची मेहनत असते, तेव्हा एवढं सुंदर वाजवते. तर सोपं नाही महाराज. बरं ते जाऊ द्या, मरू द्या. मागं बोलू नका 5 मिनटं. मला सांगा, कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही माया पुढं नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर तुम्ही काय म्हणता हे महत्वाचं आहे का नाही? बरं ते जाऊ द्या. आता एवढे सुंदर इथं गायक आहेत. थोडा आवाज दे, मी लांबून बोलते, इथं हार आहे ना एवढा. एवढे सुंदर गायक आहे, एवढे सुंदर वादक आहे, महाराज मंडळी सगळे. आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात वाटत असेल ना की महाराज लोकांची लय मजा आहे. कुठंतरी वाटत असेल ना, पण सोपं नाही महाराज. तुम्हाला माहिती आहे का, रॉकेट माहिती आहे का? रॉकेट कुठं उडतो? रॉकेट कुठं उडतो? आकाशात. आता आकाशात रॉकेट बघितल्यावर आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते हो. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला कोणाला माहित? मग तसं आमच्याकडे बघून तुम्हाला वाटू शकतं महाराज लोकांची लय मजा आहे, पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला वय खंडागळे महाराज. सोपं आहे का? मी विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती ऋषिकेश महाराज? 30,000 किलोमीटर. दिवसही गाडीत आणि रात्रही. घरी जाईल याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही? मग सोपं नाही ना महाराज. सोपं आहे का? हो. एक जण तो नुसताच कानायचा माझ्या पुढे, मित्र होता माझा. म्हणला महाराज तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा. हा, कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतंय? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं महाराज ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, जावे त्याच्या वंश. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, तेव्हा कळे. पाण्यातला मासा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज हे, पण तुमचं प्रेम आहे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आजचा कार्यक्रम वेताळ्यामध्ये चालू आहे असं वाटतच नाही. आजचा कार्यक्रम जसं काय पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चालू आहे असं वाटते महाराज. एवढं सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन महाराज. हो, म्हणून देवाची भक्ती करा, दत्तात्रयांची भक्ती करा. हो, भाळी चर्चिली विभूती, रुद्राक्षांची माळ कंठी. हो, आणि दत्तात्रयांची भक्ती केल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते. याचं कारण सांगतो. इच्छा मनोरथ पूर्ण करणाऱ्या 3 गोष्टी आहे. एक आहे चिंतामणी, चिंतामणी दगड आहे. एक आहे कामधेनू, कामधेनू गाय आहे. आणि एक आहे वृक्ष, कल्पवृक्ष. हा, या 3 ठिकाणी इच्छा पूर्ण होते. मग दत्तात्रय भगवानकडे पण कामधेनू आहे, अभंगाचं 4थं चरण.